Now see, we are starting with न्यू टॉपिक दॅट इज डिस्काउंट्स. कारण म्हणजे हा शब्द अनेक वेळा येतो, तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. ट्रेड डिस्काउंट, कॅश डिस्काउंट वगैरे झालेले आहेत, पण हे वेगळ्या प्रकारचं डिस्काउंट आहे. नुसतं त्या टॉपिकचं नावच डिस्काउंट आहे. ह्याच्यातल्या टर्मिनॉलॉजी मी इकडे लिहिली आहेत, पण ह्या ऑलरेडी तुम्हाला माहिती असलेल्या टर्मिनॉलॉजीज आहेत म्हणून पुन्हा एकदा लिहून ठेवले आहेत. आपण 10वीपर्यंत इंटरेस्ट म्हणजे व्याज काढण्यासाठी एक साधा फॉर्म्युला भेटला, NPR/100 किंवा मराठीत त्याला क भागिले 100 असं. म्हणजे एन म्हणजे पिरियड, म्हणजे कालावधी काय असेल, एक वर्ष, वर्षामध्ये असतो तो. एन पिरियड इन इयर्स. पी आपण त्याला प्रिन्सिपल म्हणतो किंवा मुद्दल म्हणतो, आणि आर रेट, हा दर साल दर चक्र असं आपण त्याला म्हणतो. आणि ह्या फॉर्म्युल्यात किमती घातल्या, तिन्ही किमती. हे एन म्हणजे वर्षात घालायला लागतं. जर एन महिन्यात असेल तर भागिले 12 करायचं, दिवसात असेल तर भागिले 365 करायचं. पी म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल, आणि आर म्हणजे रेट भागिले 100 केल्यानंतर जे येतं ते व्याज असतं, ते आपण आय या अक्षराने दाखवतो. सो आय इज द इंटरेस्ट. आणि त्याच्यानंतर रास कॅल्क्युलेट करतो बघा आपण. प्रिन्सिपलमध्ये इंटरेस्ट मिळवलं की आपल्याला हा फॉर्म्युला डायरेक्ट, म्हणजे हा फॉर्म्युला जर इथे घातला आणि फक्त पी कॉमन काढला की अमाऊंटचा हा फॉर्म्युला मिळतो. आता हे मी लिहायचा उद्देश एवढाच आहे की थोडी टर्मिनॉलॉजी बदलणार आहे, फॉर्म्युले तेच राहणार आहे. इकडे ह्या डिस्काउंट्समध्ये इकडे जे प्रिन्सिपल असतं त्याला मी म्हणणार आहे प्रेझेंट वर्थ, शॉर्टमध्ये मी म्हणणार आहे त्याला PW. आणि इकडे जे इंटरेस्ट आहे त्याला मी इकडे म्हणणार आहे ट्रू डिस्काउंट. आता तुमचा ट्रेड डिस्काउंट आणि ट्रू डिस्काउंटमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. ट्रेड डिस्काउंट शब्दाला तो पूर्ण ट्रेड डिस्काउंट लिहायचा, पण ट्रू डिस्काउंटला आपण TD असं शॉर्टमध्ये लिहू शकतो. म्हणजे TD म्हणजे काय आहे? TD म्हणजे व्याजच आहे, त्यामुळे फॉर्म्युला बदलणार नाहीये. फक्त कशावरचं व्याज आहे तर प्रेझेंट वर्थ वरचं व्याज आहे. म्हणजे हा फॉर्म्युला फक्त मॉडिफाय होऊन कसा होतो, NPWR/100 एवढाच फॉर्म्युला. म्हणजे फॉर्म्युला जर तो तुम्हाला माहिती असेल तर वेगळा फॉर्म्युला पाठ करण्याची आवश्यकता नाही. NPWR म्हणजे साधी गोष्ट लक्षात ठेवा. ट्रू डिस्काउंट काढायचं असेल तर तो व्याज काढायचं आहे, जी काय तुमची मुदत असेल आणि जो काय रेट असेल, PW म्हणजे प्रेझेंट वर्थ, म्हणजे थोडक्यात मुद्दल. आता पुढे आपण रास म्हणतो, इथे त्याला मी शब्द बदलणार आहे, त्याला म्हणतो मी सम ड्यू. आता सम ड्यू कसे काढतो? मुद्दलामध्ये व्याज मिळवतो, सेम आहे. मुद्दल म्हणजे फक्त आपण PW म्हणणार आहोत आणि प्लस TD. त्यामुळे हाच फॉर्म्युला तयार झाला. तर पीच्या ऐवजी PW झालं, 1 + NR/100. ही झाली आपल्याला माहिती असलेली टर्मिनॉलॉजी. ही आपल्याला तीच टर्मिनॉलॉजी वापरते, जराशी फक्त बदलून वापरते. आता थोडंसं टर्मिनॉलॉजी बदलण्याचं कारण पण समजून घ्या. आपण जेव्हा बँकेत पैसे ठेवतो व्याजासाठी किंवा फिक्स डिपॉझिट म्हणून, तेव्हा आपण त्याला प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल असं म्हणतो. त्याच्यावर बँक आपल्याला व्याज देते, आणि मग व्याज आणि मुद्दल एकत्र केले की आपली रास तयार होते. इथे थोडीशी पोझिशन वेगळी आहे. आपण माल खरेदी करतो, आणि माल जेव्हा खरेदी करतो तेव्हा आपल्याकडे त्याची द्यायला पैसे नसतात. त्यामुळे 100 रुपयाचा माल खरेदी केला आणि मी 6 महिन्यांनी पैसे देणार असेल तर ज्याच्याकडनं आपण माल खरेदी करतो तो काही व्याज लावतो, त्याला आपण ट्रू डिस्काउंट असं म्हणतो. आणि मग व्याज आणि मुद्दल किंवा प्रेझेंट वर्थ असं म्हणून एक बिल तयार होतं की 6 महिन्यांनी मी त्याला अमुक अमुक रुपये देणं लागतो, असं जे बिल तयार होतं त्याला म्हणतात बिल ऑफ एक्सचेंज. तेव्हा आपण ठेवतो पैसे, ते फॉर्म्युला जरी सेम असले ते त्याच्यातला कन्सेप्ट थोडं बदलणार आहे. आपण ते पैसे देणार असतो दुसऱ्याला. ते बघा, इफ द प्रेझेंट वर्थ ऑफ बिल ड्यू 6 months म्हणजे 6 महिन्यांनी बिल देणार आहे, त्याची प्रेझेंट वर्थ आहे 23,000 रुपये. 8% रेट आहे, पिरियड 6 महिन्याचा आहे, तर त्याची सम ड्यू म्हणजे 23,000 रुपयाचा माल खरेदी केला 6 महिन्यांनी 8% त्याला किती पैसे देणं लागेल ते काढायचं. म्हणजे त्याची 6 महिन्यांनी मी त्याला देणारे पैसे काढणार, म्हणजे सम ड्यू काढणार आहे. आता सम ड्यू काढण्यासाठी आपल्याकडे 2 फॉर्म्युले आहेत बघा. SD काढण्यासाठी हा डायरेक्ट फॉर्म्युला वापरू शकतो, किंवा आपण TD काढू शकतो. म्हणजे TD काढलं की TD आणि PW यांची बेरीज केली की सम ड्यू तुम्हाला मिळू शकतो. पण दिलेलं काय काय साधारणतः दिलेल्या गोष्टी असतात. हे बघा, द प्रेझेंट वर्थ ऑफ बिल 23,000 म्हणजे PW तुम्हाला दिलेलं आहे, म्हणजे हा PW दिलेला आहे. थोडंसं मला वाटतं तुम्ही नुसतंच ट्रू डिस्काउंट काढणं जास्त सोपं असतं, त्यामुळे TD आपण कॅल्क्युलेट करूया. TD = NPWR/100. म्हणजेच आता इथे N बघा, N म्हणजे पिरियड आहे 6 months, त्यामुळे तुम्हाला 6/12 करायला लागेल. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नुसतं 6 घातलं तर 6 वर्षाचं व्याज येईल, म्हणजे 6 महिन्याच्या ऐवजी 6 वर्षाचं व्याज, 10 पण जास्त येईल. PW 23,000 गुणिले R म्हणजे 8
आणि आता एक गंमत बघा, ह्या सगळ्याला भागिले 100 करायचं असतं, पण तुम्ही यालाच भागिले 100 केलं तरी चालतं, कारण भागिलेला भागिले केलं ती ते दोन्ही छेद एकत्रच येतात, त्यामुळे ही 0 0 0 0 कॅन्सल झाली, 6 दुणे 12, इथे 4ने भाग लागेल ह्याचा, 230 गुणिले 4 23 चौक 92 म्हणजे 920 रुपये असं कॅल्क्युलेशन होईल. हे 920 रुपये काय झालं, 920 रुपये हे TD आहे, म्हणजे व्याज आहे थोडक्यात. तर त्यांना सम ड्यू काढायला लागेल. सम ड्यू इज इक्वल टू PW प्लस TD, म्हणजे हे 23,000 रुपये अधिक हे 920 रुपये, म्हणजे 23,920 रुपये हे त्याचं एकूण सम ड्यू. असं उदाहरण तुम्हाला सोडवता येईल. नाउ सी द सेकंड एक्झाम्पल. द प्रेझेंट वर्थ. भाषा अतिशय सोपी असली तरी सुद्धा नीट समजून घ्या. द प्रेझेंट वर्थ ऑफ सम ड्यू रुपीज धीस ड्यू 8 months अँड हेन्स इज रुपीड. आता साधी गोष्ट एक सांगतो, लक्षात घ्या की सम ड्यू काढण्यासाठी आपण PW मध्ये TD मिळवतो, म्हणजे सम ड्यू ही नेहमी जास्त असणार कशापेक्षा, PW पेक्षा. त्यामुळे जर कन्फ्युजन झालं तर जी लहान आहे ती PW आणि जी जास्त आहे ती सम ड्यू असं आपल्याला करायला हरकत नाही. त्यामुळे 7,800 रुपये. द प्रेझेंट वर्थ ऑफ सम ड्यू ऑफ रुपीज दिस ड्यू 8 months इज 780. म्हणजे प्रेझेंट वर्थ 7,800 आहे. 7,800 कमी आहे म्हणजे प्रेझेंट वर्थ असणार. हे गिवन लिहायला हरकत नाही. PW 7800 SD 8268. आता तुम्ही बघा, हे दिलेलं आहे, हे दिलेलं आहे, म्हणजे हे SD आहे. या फॉर्म्युला हा फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा आहे. दोघांची वजाबाकी केले का तुम्हाला TD मिळू शकतो. सो वी कॅन कॅल्क्युलेट TD 8268 मायनस 7800. वजाबाकी केली की मी कॅल्क्युलेशन करून ठेवलं आहे, तुम्हाला सांगू शकतो मी. 468 रुपीज हे त्याचं TD मिळालं. आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, फाइंड द रेट ऑफ इंटरेस्ट. आता TD मिळाल्यानंतर साधा फॉर्म्युला आहे, N PW R/100. N माहिती आहे, PW माहिती आहे, 100 माहिती आहे, त्याच्यानंतर TD माहिती आहे, त्यामुळे R कॅल्क्युलेट करू शकता. हेन्स TD इज इक्वल टू N PW R/100. सो TD यू हॅव कॅल्क्युलेटेड, इट इज 468 इज इक्वल टू N म्हणजे 8 months आहे, त्यामुळे 8/12 हे विसरू नका इथे. PW तुम्हाला माहिती आहे 7,800 भागिले 100 इंटू R. आता R कॅल्क्युलेट करायचं आहे. इथून पुढे कॅल्क्युलेशन कसं करायचं ज्याचे त्याने ठरवायला हरकत नाही. 4 दुणे 8 4 त्रिक 12. जेवढं शक्य आहे तेवढं सिंपल करायला हरकत नाही. 3 के 3 26 त्रिक 78 52. फक्त R इज इक्वल टू 468 अपॉन 52. आता 52 नको असेल तर 26 गुणिले 2 लिहा, म्हणजे 26 ने भागायला सोपं जाईल. सो इट इज ॲक्च्युली 9. त्यामुळे तुमचं उत्तर येईल रेट इज इक्वल टू 9%. त्यामुळे एकच फॉर्म्युला असतो, पण तो वेगळ्या प्रकारे वापरता येतो. TD माहिती असलं तर PW माहिती असलं, N माहिती असलं, R काढता येतं. कुठली ह्या 1 2 3 4 पैकी 3 गोष्टी माहिती असल्या की उरलेली गोष्ट काढता येते. TD माहिती असलं, PW माहिती असलं की SD काढता येते. SD माहिती असेल, PW माहिती असेल तर TD कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. बघा नेक्स्ट एक्झाम्पल घेतलंय. व्हॉट इज द प्रेझेंट वर्थ, म्हणजे प्रेझेंट वर्थ काढायचं आहे ऑफ सम ड्यू रुपीज 10,920. हेच मला SD दिलेलं आहे 10,920. पिरियड आहे N 6 months आणि रेट 8%. म्हणजे आता बघा आपल्याकडे हा जो फॉर्म्युला SDचा आहे PW इंटू 1 प्लस NR/100. ह्याच्यातला N तुम्हाला माहिती आहे, R पण तुम्हाला माहिती आहे, PW पण तुम्हाला माहित नाही आहे, आणि SD मात्र दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हाच फॉर्म्युला वापरावा लागेल, दुसरा ऑप्शन नाही. सो SD इज इक्वल टू PW इंटू 1 प्लस NR/100. फॉर्म्युला नीट लिहा, असाच लिहा. हे एक इथे अंशात पूर्ण घेऊ नका, मग तुमचं उत्तर चुकेल. SD दिलेलं आहे 10,920 बरोबर PW इंटू 1 प्लस N म्हणजे 6 आहे, त्यामुळे 6/12
इंटू आर आहे तुमचा 8 आणि बाय 100. आता इथून पुढे कॅल्क्युलेशन कसं करायचं ही प्रत्येकाची वेगवेगळी स्टाईल असू शकते. मी कसं सोडवतो बघा. PW इंटू 1 प्लस हा 2 झाला, इथे 4 झाला. आता 100 अधिक म्हणजे 100 अधिक हे 4 म्हणजे 104 छेद 100 असं आपण म्हणू शकतो. किंवा सॉरी म्हणजे हे सगळं बेरीज केल्यानंतर, किंवा हे थोडंसं अजून हे करा की PW इंटू 26/25 भाग घालवला आपण पूर्ण तर बरोबर 10,920. आता काय PWची किंमत काढायची असेल तर PW इज इक्वल टू 10,920 गुणिले 25 भागिले 26. 26 ने याला पूर्ण भाग जातो आणि उत्तर येतं 10,500. आणि आता एक साधी गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं ST 10,920 असेल तर PW त्यापेक्षा कमीच आला पाहिजे. जास्त आला तर आपण चुकलं असं समजायला हरकत नाही. 10,500 आलेला आहे, त्यामुळे 10,500 हा तुमचा काय आहे PW आहे. बघा आता आपण जरा पुढे सरकतोय. म्हणजे ह्या टाईपच्या फॉर्म्युल्यावरची उदाहरणं झाली. आता आपण बिल ऑफ एक्सचेंजकडे जातोय. तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी आहात, तुम्हाला हे ऑलरेडी माहिती असण्याची शक्यता आहे, तरी पण मी एक उदाहरण घेऊन समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. ए पर्सन परचेसेस सम थिंग फॉर ₹100 बट ही डिड नॉट पे ॲट दॅट टाईम. म्हणजे त्याच्याकडे त्यावेळी द्यायला ₹100 नाही, त्याने मुदत मागून घेतली 6 महिन्यात मी ते देईन, पण लगेच देत नसल्यामुळे त्याने 10% पर ॲनम म्हणजे प्रति वर्षासाठी 10% व्याज त्याला आकारलं जाईल. 10 जानेवारीला समजा हा व्यवहार त्यांचा जर ठरला तर एक कागद तयार केला जातो, आपण बिल ऑफ एक्सचेंज असं म्हणतो. ही हॅज टू पे ₹100 ॲज PW, ते तर द्यायलाच पाहिजे. आणि एका वर्षाचं व्याज 10% प्रमाणे ₹10 होईल, पण हे 6 महिने असल्यामुळे हे व्याज ₹5 होईल. म्हणजे ₹105 त्याला द्यायला लागतील. असं एक बिल तयार होतं की ज्या बिलावर डेट घातलेली असते 6 महिन्यानंतरची. आता साधी गोष्ट आहे, 6 महिन्यानंतरची डेट 10 जानेवारीला जर आपण माल खरेदी केला असेल तर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून आणि जुलैची 10 ही खरी त्याची ड्यू डेट आहे. आपण त्याला ड्यू डेट असं म्हणूया, किंवा नॉमिनल ड्यू डेट 10 जून असं म्हणूया आपण. पण 3 दिवस ग्रेस पिरियड असतो, तर 3 दिवस ॲड केल्यानंतर त्याला आपण 13 जून ही लीगल ड्यू डेट असं म्हटलं जातं. हे सगळे टर्मिनॉलॉजीज तुम्हाला माहिती असणार आहे. म्हणजे डेट ऑफ बिल म्हणजे ज्या दिवशी माल खरेदी होतो किंवा बिल तयार होतो तिथून पिरियड मोजायचा आणि त्यात 3 दिवस ॲड करायचे. म्हणजे आपल्याला नॉमिनल ड्यू डेट म्हणजे आपल्याकडे 2 डेट झाल्या बघा. डेट ऑफ बिल ज्या दिवशी तयार झालं, पिरियड मिळाल्यानंतर, आणि 3 दिवस मिळाल्यानंतर त्याच्यानंतर लिगल ड्यू डेट, अशी ही पोझिशन तयार झाली. त्या बिलावर ₹105 रक्कम लिहिली. म्हणजे ₹105 हे त्याने 6 महिन्याच्या ह्या तारखेला म्हणजे 6 महिन्यानंतर 13 जूनला द्यायची आहे. ही झाली नॉर्मल पोझिशन. आता ह्या बिलावर जी किंमत लिहिलेली ती ॲक्च्युली हे TDच आहे आपण काढलेलं आहे. तुम्ही जर TD ₹100 6 महिन्याचं 10% प्रमाणे काढलं तर ₹5 देईल. आणि मग ते SD मध्ये PW मिळालं जे ते SD. त्यामुळे जर बिलची किंमत आहे म्हणून त्याला काय म्हणतो आपण फेस व्हॅल्यू म्हणतो. फेस व्हॅल्यू आणि सम ड्यू हे दोन्ही सेमच असतात. आता ही झाली नॉर्मल पोझिशन. पण प्रत्यक्ष अशी पोझिशन राहत नाही. म्हणजे आता पोझिशन काय बघा नीट, कारण एकदा जर ही तुम्हाला पोझिशन समजली, इथे 10 जानेवारी पासून 13 जून पर्यंत हा जर्नी आहे सगळा असं समजूया आपण. पण 13 जूनला याला ₹105 मिळणार आहे आणि 10 जानेवारीला आणि माल दिलेला आहे. पण या माणसाला 13 जून पर्यंत थांबायला वेळ नाही, त्याला त्याच्या आधीच पैसे लागतात. ते पैसे काय तर म्हणून माणसाकडे मागू शकत नाही. मग तो या दोघांची एक कन्सर्न बँक असते, तो बँकेकडे सांगतो की मला हे पैसे येणे आहेत पण मला मध्येच कुठेतरी पैसे पाहिजे. मी समजा त्याला इथे 15 मार्चला पैसे पाहिजे असं समजा. एकूण आपल्याकडे 3 डेट तयार होतात. 10 जानेवारी डेट ऑफ बिल, 13 जून लिगल ड्यू डेट आणि 15 मार्च डेट ऑफ डिस्काउंटिंग. अशा 3 डेट तयार होतात. आता जेव्हा हा चेक असल्यासारखंच आहे, चेक तो बँकेत टाकतो.
बँक काय त्याला 105 रुपये देणार नाही, कारण 105 रुपये ही त्याची किंमत होईल 13 जूनला, त्याच्या आधी त्याची किंमत कमी असणार आहे. मग त्या दिवशी बँक त्याला काय पैसे देईल, बँक किंवा कुठलाही पर्सन, ज्या दोघांचा कन्सर्न पर्सन असेल समजा, तर ती जी किंमत असते त्याला म्हणतात कॅश व्हॅल्यू, त्याला CV असं म्हणतात. मूळ फेस व्हॅल्यू असते, त्याच्यातनं कॅश व्हॅल्यू वजा केल्यानंतर जी किंमत येते त्याला बँकर्स डिस्काउंट असं म्हणतात. फेस व्हॅल्यू मधनं कॅश व्हॅल्यू वजा केली की बँकर्स डिस्काउंट असं म्हटलं जातं. म्हणजे बघा आता फेस व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू ऑफ द बिल, कॅश व्हॅल्यू म्हणजे मध्येच आपण ज्या दिवशी ह्या दोन डेटच्या मध्ये आपण जेव्हा कॅश करतो तेव्हाची जी व्हॅल्यू मिळेल ती अर्थात फेस व्हॅल्यू पेक्षा कमी असणार, त्यामुळे ती जी तुमची व्हॅल्यू येईल त्याला म्हणतो आपण कॅश व्हॅल्यू किंवा ते FV मायनस CV असं. कसंही का तुम्ही हा फॉर्म्युला कसा फिरवू शकता, BD इज इक्वल टू FV मायनस कॅश व्हॅल्यू असंही तुम्ही म्हणू शकता. बँकर्स डिस्काउंट बघा पुन्हा एकदा जरा थोडं एक्सप्लेन अधिक करूया. 105 रुपये त्याची फेस व्हॅल्यू 13 जूनला, त्याच्या आधीच पाहिजे, त्यामुळे या डेट पासून या डेट पर्यंत जो पिरियड शिल्लक राहील त्याला अनएक्सपायर्ड पिरियड असं म्हणतात. त्या पिरियडवरचं जे व्याज आहे ते बँक कट करेल, त्यालाच आपण म्हणतो बँकर्स डिस्काउंट. ते फेस व्हॅल्यू मधून कट करून या दिवशी जी किंमत त्या ग्राहकाला दिली जाईल ती वस्तू आपण कॅश व्हॅल्यू असं म्हणतो. तेव्हा हे जे काय इथला हा जो पिरियड आहे हा अनएक्सपायर्ड, हा डेज मध्ये असतो तो, आणि बँक काय करते या दिवसांवरती जे व्याज येईल ते व्याज तेवढं कमी करून तुम्हाला हे सगळं म्हणजे त्या दिवशीची कॅश व्हॅल्यू दिली जाते. हा असा सगळा व्यवहार आहे. आता ऍक्च्युअली काही उदाहरणं आपण सोडवली की आपल्याला अधिक क्लिअर होईल. थँक्यू.